नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, जर तुम्ही फर्स्ट टाइम इंटरनॅशनल ट्रॅव्हल करत आहात तर तुम्ही इंटरनॅशनल सिम कार्ड कसं बुक कराल याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे। ई सिम बुक करण्यासाठी तुमचा मोबाईल ई सिम कंपॅटेबल असणे मॅन्डेटरी आहे, त्यामुळे ते नक्की चेक करा। सिम कार्ड बुक करण्यासाठी मी नोमॅड ॲप यूज केले आहे। मी टोटल 3 कंट्रीला व्हिजिट करणार आहे, त्यामुळे मी सिलेक्ट केले आहे सिंगापूर, मलेशिया आणि थायलंड। इथे तुम्ही पाहू शकता 1 GB, 2 GB, 5 GB असे मल्टिपल प्लॅन्स इथे तुम्हाला दिसतील। मी हा प्लॅन सिलेक्ट केला आहे। 20 GB डेटा, व्हॅलिडिटी असणार आहे 30 दिवसाची, डेटा ओनली असणार आहे। चला तर मग आता बाय नाववर क्लिक करूया। कार्डची डिटेल टाकल्यानंतर मी आता कंटिन्यू बटनवर क्लिक केले आहे। तर इथे तुम्हाला एक वेलकम डिस्काउंटसुद्धा मिळणार आहे। डिस्काउंट नंतर मला 1700 रुपयापर्यंत हे पॅकेज पडले आहे। इथे एक तुम्हाला नोट दिसेल, काही डिस्ट्रिक्टमध्ये ही सर्व्हिस अनअवेलेबल असणार आहे, तर ते एकदा नक्की चेक करा। प्रोसेसिंग होण्यासाठी थोडा टाईम लागेल, थोडा वेट करा। डन, आपलं पेमेंट झालेलं आहे। ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला एक मेल रिसीव होईल, त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप सर्व प्रोसेस लिहिलेली असेल। ई सिम ॲक्टिवेशनची सर्व प्रोसेस तुम्हाला ईमेलवरती मिळणार आहे, त्यामुळे निश्चिंत राहा। आणि लक्षात ठेवा, तुमची ट्रिप स्टार्ट होण्याच्या 1 ते 2 दिवस अगोदर तुम्ही ई सिम ॲक्टिवेशन नक्की करा। आणि ज्या दिवशी तुम्ही तुमच्या डेस्टिनेशनला पोहोचशीला त्या दिवशी हे सेटिंग नक्की करा। सेटिंगमध्ये मोबाईल सर्व्हिसमध्ये जाऊन तुम्हाला सिममध्ये 2 ऑप्शन दिसतील, प्रायमरी आणि ई सिम। तर तुम्हाला ई सिम ऑन करावं लागेल। दॅट्स इट। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा, आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।